तर माझ्या आईवडिलाला लई कष्ट करावं लागलं होतं. असं होतं कष्ट की त्यांचं जर झाडून आणि त्यांचे ते गोटे जर नाही जर सारिले तर ते खायला सगळं नव्हते देत. तसलं ते खाळ्याच्या बाजूला पडलेलं मात्र ते द्यायचं. मग ते आईने धुयाचं, मग ते आणायचं वाळवायचं आणि मग ते वाळवून दळून आणायचं. ते आमची आई आली की ते मग ते चांगले चांगले आलेले ते कोरकोर तुकडे तर ते बाजूला काढून ठेवायची आणि ते शिळ्या खायची आणि आम्हाला ते ताजं द्यायची. तर मग असा त्यांचा म्हणजे मराठा समाजाचा आणि आम्ही मांगाचे म्हणजे हे दलित लोकाला म्हणजे जास्त कमी समजित येतं. मराठीच्या जिमनी गावाच्या भोवतालीच येतात आणि त्या काळीच्या आहेत खालीच आणि खाली असण्यामुळं त्यांना पाणी उन्हाळ्या पावसाळ्या आणि आम्हाला डोंगराला हाय येतात जिमनी तर त्याला पाणीच नसतं. खरीपाची पेरण झाली की पाऊस पडतो नाही पडतो कवा ते बाजरीचं पीक कसं तरी येतं कसं बसं. तर मग ते उसाला गेल्याशी पर्यायच नाही आणि टोटल आमच्या इथले सगळे दलित लोक उसाला जातात. म्हणजे माझं 12 वर्षातच लग्न झालं पण माझे मालक दुप्पट वयाचे होते. 13व्या वर्षी ऊस तोडायला गेलो. आता तिकडं काम तर काय रात्र सारखा आणि दिवस सारखाच होता. तर 3 वाजल्यापासून उठायचं. ते आपल्याला किती थकवा आला अगर आपण किती आजारी जरी असलो तरी बी ते आजारपणाचं बघत नव्हता, थकवाचं काय बघत नव्हता. म्हणजे ते आपल्याला म्हणजे असा कचरा समजायचा ते. मी तुम्हाला पैसे दिलेले असते तर आणि मी तुम्हाला कसा बसून ठेवीन. माझी डिलिव्हरी फडात झालेली. इळ्यानी नाळ कापला. मग म्हणजे असा थकवा आल्यावर झाला तरी बी बसण्यात तिथं आलं. मग मला 2च रोज ठेवलं. मग तिसऱ्या दिवशी आरामशीर मग उठवून नवऱ्याला म्हणले की तुझ्या बायकोला बी कामाला घे. मग त्यांनी मला उठवलं 4 वाजताच. मग मी भाकरी केल्या, कालवण केलं आणि फडात गेले मग. आपल्या लोकांकडे काहीच नव्हतं त्या टायमाला. सगळी चांगली जमीन, पाणी सगळं मराठ्याच्याच लोकांकडं. गावामध्ये एक हिर होती, एकच होती हिर. सरळ पुऱ्या गावाला प्यायला पाणी. पण त्याच्यामध्ये दलित लोकांना पाणी देत नव्हते. तर मग एका दलिताने हिर बाटवली. बाटवली तर मग सगळेच प्यायला लागले. मग सरच 1 वर्षभर पाणी पेले पण त्याच्यानंतर काटाच का म्हणजे त्याला मारून टाकलं त्याला. कसं हे लोक आपल्या संग असे का वागतात ही की कशासाठी वागतात हे लोक म्हणून. दलिताला जमीन नसलेल्या काय करायचं. बाबासाहेबांनी असं म्हणलेलं आहे की सगळ्या गावाच्या जर जमिनी समज गाव भावताली जर पडलेल्या आहेत तर मग माझा दलित वस्तीतल्या लोक जर भटकत जर हिंडत येतं
तर त्यांना जर खायला ते कसायला जर दिल्या तर ते चांगल्या पद्धतीचे जगू शकतात. त्याच्यासाठी बी मराठी लोक आमच्या संगत झगडत होता की त्याच्या जनावरं चारण्यासाठी. त्या बाबासाहेबामुळं मग त्या पडीक जिमनी ताब्यात घेतल्या. मग ते आम्ही कसायला सुरू केलं. गायरान जमिनीचा काय पोत हे नुसतं सरा दगडच असल्याने आहे. आणि ह्याच्यात काय पिकतं ह्याच्यात नुसतं मुरमाडच आहे. सहा लेकराची जबाबदारी माझ्यावर पडली. त्यामुळं मग इकडं तिकडं मला कुठलं काम होत नव्हतं आणि जमत बी नव्हतं. वडिलांनी माझ्या शेतीचं काम शिकवलं. मग मी शेतीतलंच काम करायला लागले. त्यावेळेस सगळे दगड होते जमिनीमध्ये. वटरी लावून दगड फोडून घेत. हे का असे दगड त्याच्यातले काढून काढून जमीन चांगली आता केली. आम्ही शेती पहिली अशीच करीत होतो साधी. पण स्वावलंबी शेती करायला आम्हाला संधी मिळाली. पहिलं आम्ही काहीच पेरीत नव्हतो, फक्त बाजरी पेरायचो. आम्हाला दुसरं काही पेरायला भेटत नव्हतं आणि पेरीत नव्हतं. जेव्हा माहिती झाली तेव्हा स्वावलंबी शेती पेरतो करतो तेव्हापासून सगळं पेरत होतं आम्ही. त्याच्यामध्ये मिश्र पीक म्हणजे सगळंच घेत होतं आम्ही. की मराठ्याकडंच सरा बैल बारदाना आहे, आपल्या लोकांकडे बैल बारदानाच नाही. मग ते पेरणीला जेव्हा त्यांचं पूर्ण पेरणी होईल त्याच्यानंतरच आपल्याकडं पेरायला येतं. आणि ते बी पेरायचं आलं तर असं पेरा म्हणलं आपण तर आपल्यासारखं मनासारखं पेरत नाही. ते एक तर दाट करीत येत, नाही तर एक तर पातळ करीत येत. ते म्हणतात तुम्ही कुठून शिकून आलात बाबा. आणि हे आणतात काही बी काला कितान कालवाय लावतात. हे काय थोडं थोडं लय शान्या झालात का बाया म्हणतात तुम्ही आमच्यापासून. आम्ही पूर्वीपासून शेतं करतो तर आम्हाला आमच्या नाही काही. आणि तुमचं काही बी आणायचं आणि ते उली 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 कुठं का हे करीत बसावं म्हणतात. दूरचं शेत असल्यामुळे रोजगार भेटत नव्हते. एकट्या महिलेला मजूर ऐकत नाही आणि आले तर खूप मुजरपणा करतात. आता 5 वर्ष झाली मी महिलांसोबत काम करत आहे. त्यांच्यासोबत पण शेतात जाते त्यांच्यावाल्या पण आणि मी माझ्या पण शेतात आणत आहे त्यांनी. मी 9 महिन्याची प्रेग्नेंट असताना माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली आणि आत्महत्या केली त्यावेळेला माझ्या सासरचे पण लोक मला बोलत होते आणि माहेरचे पण लोक बोलत होते. जे सासरच्या लोकांनी जे हे केलं की आम्ही इथे ठेवत नाही, तुमची मुलगी तुम्ही स्वतः तुमच्या घरी घेऊन जा. त्याच्यानंतर माहेरचे म्हटले का आम्ही त्या मुलीची जिम्मेदारी आम्ही काही घेऊ शकत नाही बा. मला जर जगायला जर लागत असेल किंवा माझ्या मुलाला जर जगवायचं असेल तर मला माझा अधिकार मागावाच लागेल. माझ्या सासऱ्याकडे 10 एकर शेती आहे आणि माझ्या हिश्श्याची 3 एकर मी मागितली आहे. पण त्यांनी अजून नावे म्हणजे करून दिलेली नाही आहे आणि ते त्यांचं म्हणणं आहे की माझ्या नाताच्याच नावावर मी शेती करून देईन आणि सुनेच्या नावावर नाही देणार बा. आणि अगोदर जी मी शेती करायची ती रासायनिक करायची तर ते जमीन कड्डी यायची आणि आता जी जमीन स्वावलंबी शेती करत आहे ती जमीन आता भुसभुशीत अशी दिसून येत आहे. त्या स्वावलंबी शेतीत पीक पण व्हायला लागलं आणि मी पीक विकून ते पैसे यायचे. त्या पैशात मी आता अगोदर पुन्हा अजून अर्धा एकर जास्त वाढवली. आता 1 एकर शेती करत आहे.
हे गांडूळ खत आहे मी सेंद्रिय पद्धतीची म्हणून नुसता पालापाचोळा आणि बैलाचं शेण वगैरे हे जमा करून होतं आणि पूर्ण काडी कचरा जमा केला, बेसिला कचरा आणि त्याचं बनवलं माझं हे. आता पहिली एकच प्रयोग केला होता मी, पण आता हे 4 बेड तयार केले, कारण रासायनिक शेती खर्चाची आहे आणि सेंद्रिय शेती नाही का खर्च लागत नाही. सेंद्रिय शेतीमध्ये याच्या आधी मी अर्धवावर वाहत होती, अर्धवार मग त्यात देत होती. अर्ध्या वावरात म्हणजे पूर्ण रासायनिक असल्यामुळे खूप कर्ज व्हायचं. आम्ही आदिवासी समाज आहोत. आम्ही नुसते खायची पिकं लावायची शेतामध्ये. माझी आजी पण तेच लावायची ना आम्हाला खाऊ घालायची. आणि जेव्हा आमच्या बाबाच्या हातात शेती आली ना तेव्हा माझ्या बाबा 3च पिकं लावायचे, कापूस, सोयाबीन, तुरी. ह्या 3 वस्तू लावत होत्या. ती वस्तू भुलूनच गेलो, कारण आम्हाला जे आदिवासी वस्तू खायची होती ते नाही, आणि आम्ही भुलून गेलो म्हणायचे ते खायचे आता. एवढी वळण लागून गेली मला ह्या सेंद्रिय शेतीनं का आपल्याच घरचा भाजीपाला चांगला. आणि मी अशी बायाले पण सांगतो का आपल्याच वावरात सगळं होते. इतका फायदा झाला का भाजीपाला घ्यायचे पैसे जेवढे बाहेर जात होते ना तेवढे पैसे आता माझे शिल्लक राहिले आणि मी घरचाच भाजीपाला खातो ना, त्याच्यामुळे मला खूपच आनंद वाटते. नाही तर रोज पैसे जात होते भाजीपाल्यासाठी. हे गावरान खाण्यामुळं बी आरोग्यामध्ये चांगला बदल झालेला आहे आमचा. म्हणजे त्याच्यात 12 प्रकारच्या भाज्या खाल्ल्यात आम्ही. कुंटुले खातो, फांदीची भाजी खातो, राजगिऱ्याची भाजी, मका आहे त्याच्यात, तीळ आहे त्याच्यात, गावरान बाजरी आहे त्याच्यात, फुलगा आहे त्याच्यात. लांबूनच लोक विचारायचे की हे काय काय लावलंय आणि हे कुठून आणलंस म्हणून तू. तर मी म्हणे पहिलंच आहे हे, आपलं पूर्वीचंच आहे हे. माझ्या सासऱ्यांना असं वाटते का ही खरंच माझी सून आहे बा करण्यालायक, आणि ती शेती स्वतः पिकवत आहे. स्वावलंबी शेती करणारी मी एकटी नाही आहे, माझ्यासोबत इतर महिलाही स्वावलंबी शेती करायला लागल्या. पैशाचं काही घेणदेण नाही, पण आम्हाला असं वाटतं का पूर्ण इष्टच आहे. आता असं वाटते का आता आपण हेच पद्धत लावत जायची, डबे भरून ठेवत जायचे, हेच आपली संपत्ती आहे असं म्हणजे मनाला समाधान वाटते. डब्यात भरून हाय बा आपल्यावाल्या सगळं सणाचं आहे म्हणून. पहिले नाही राहत होतं. आणि मग ते 6 महिलापासून त्या 35 महिला झाल्यात. त्यांच्याकडं तोडायला गेलं तर देत बी नसत, दिलं तर एवढं शेंगा. पण आता कसं आहे, आता आपल्याकडं पिकायला लागलंय ना, तर आता त्या मराठ्याच्या बाया काय म्हणतात, आम्हाला घ्या, हे तुम्ही कुठून शिकून आलात. मग ह्याच्यातलं नाही तर बियाणं आम्हाला थोडं थोडं पेरणीच्या टायमाला माझ्या घरी 2-4 जणी आल्या. असं नाही म्हणत नाहीत की ह्या हायता महाराजा आणि ह्यांच्याकडे कसं जावं काय, ते तसं काहीच नाही. आता त्या बळचच येतात.